नमस्कार. आजच्या व्हिडिओची सुरुवात ह्या सुंदर चाफ्याच्या झाडाने. चाफा कसा बहरलाय बघा. भरपूर फुलं आलेली आहेत. आज तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवणार आहे. ती म्हणजे आपल्याकडे उगवणारे रानभाज्या. रानभाज्यांमध्ये कुरडू, नंतर काय आपल्याला म्हणतात टाकळा, त्याच्यानंतर भारग्याची भाजी हे इकडे खूप प्रमाणात देते. हे बघा, ही सगळी आहे, ही कुरडू आहे. ही कुरडूची भाजी इतकी सुंदर लागते आपल्या पालेभाजीसारखी. ही आहे हळद, आणि तिथेच काळी हळद पण आहे माझी. ही कुरडू बघा, इथे भरपूर प्रमाणात कुरडू आहे. कुरडू आणि हे ना बारीक 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 जे आहेत ना, ह्याला ना चिचण्या म्हणतात. ह्याला ना अशा शेंगा येतात, शेंगा. आणि त्या शेंगा ना लहान मुलं मोठी पण अगदी मजेत खातात. खूप छान आहे. हे बघा, इथे तर किती कुरडू आहे. हा बघा, किती सारं कुरडू आहे, किती साऱ्या चिचण्या आहेत. इथे ना भरपूर रानभाज्या, फोडशीची भाजी मिळते. तुम्हाला सांगते, टाकळा मिळतो. हे बघा टाकळा. तुम्ही ही फुलं पाहिली आहेत का? ही फुलं ना मी मुंबईला राहत असताना दादरला खास करून गणपतीच्या मांडवाला लावायला आणायला जायचे. आणि इकडे बघा, सगळं फ्री, आपल्याला फुकट आहे. ह्या त्या चिचण्या, ह्याला ना शेंगा येतात आणि त्याच्यामध्ये ना तिळासारखं बी असते, ती खातात. अगदी फोडून फोडून खातात. ही बघा शतावरी. ही आहे शतावरी. शतावरी पण इथे भरपूर प्रमाणात आहे. भरपूर आहे शतावरी इथे. आणि आली चंपी. चंपीला वाटलं मी चालली कुठे फिरायला, लगेच चंपी माझ्या मागे 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 आली. इथे फुलपाखरं इतकी सुंदर आहेत ना. हे अगदी माझ्या दारात आहे. खूप सुंदर आहे, खूप छान आहे. भारग्याची भाजी आहे. भारग्याची भाजी तर इतकी आहे इकडे. इथली लोक ना म्हणजे गावची रानभाज्या खायला कंटाळत नाही. अगदी मनापासून घेऊन जातात, बनवून खातात. खूप सुंदर आहे इकडे. इकडचं वातावरण बघा किती छान आहे. इथे ना औषधी वनस्पती पण आहे भरपूर. औषधी वनस्पती ना अमृत मूळ, अनंत मूळ, अमृत मूळ नाही, अनंत मूळ. हा पुदिना आहे, पुदिना. हा मी लावलेला पुदिना. अनंत मूळ नावाचं एक मला औषधी वनस्पती इथे सापडली. ती वनस्पती पाहिल्यावर मी जरा गुगलवर सर्च केली. मला दाखवते. हे हा असा रस्ता आहे आमचा. मागच्या बाजूला जायचं. हे आहे घर. हे बघा, हे आहे घर. आणि ते वनस्पतीचे उपयोग असा आहे की स्किन डिझीजसाठी वापरलं जातं. त्याचे मुळाचे जे मूळ असतं त्याला पाण्यामध्ये उकळून वगैरे. हा, ही बघा, ही जी लांबडी लांबडी पानं आहेत ना, ही आहे अनंत मूळ. ह्या अनंत मुळाबद्दल जर कोणाला अजून माहिती असेल तर मला नक्की सांगा. ही बघा, ह्याची जी मुळं असतात त्याच्यापासून औषध तयार केलं जातं. हे बघा लाजाळू. जाम मजा येते हा हे असं करत बसायला. किती सुंदर आहे बघा ना. वा,
लहान असताना खेळायचं. आताच्या मुलांना हे खेळच नाही माहिती. हे बघा गोड आहे लाजाळू, खूप सुंदर आहे. आणि इतकी बारीक 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 फुलं, काय काय बघायला मिळतात ना इथे. असं बघत राहावं असं वाटतं. ह्या लाजाळूला बघा फूल आलंय लाजाळूचं. हे बघा ती छान आहे. लाजली ती एवढी काटेरी असते ना लाजरी, काय विचारू नका. ही बघा शतावरी, ही बघा शतावरी. आणि ते आहे चिंच. ते बरीचशी चिंचेची झाडं उगवली आहेत. चिंचुका खाऊन टाकलेले आहेत बहुतेक. भरपूर आहेत झाडं चिंच. हे असं छान आमचं गेट आहे. हे माझं घर आहे. हे माझ्या घराची बॅकसाईड आहे. आणि हा असा परिसर किती सुंदर आहे बघा, किती सुंदर आहे. रोज एक फेरफटका मारायचा, मन शांत करायचं, फिरायचं. ते बघा पपई बाहेरून पण दिसतात कशी पपई. शेवगा. मला खास तुम्हाला ना ती अनंत मूळ ही जी वनस्पती आहे ना ही दाखवायची होती आज. भाजी, कुरडूची भाजी, टाकळ्याची भाजी. कुरडू सर्रास इथे उगवतो. मी इथे बाहेरच्या बाजूला पण थोडीशी झाडं लावली आहे. इथे लावलं आहे काटेरी, करवंद, ही जास्वंद, आणि ही आहे फणस. हे बघा हे लाल दिसतात ना, ही पानं पण कुरडूचीच आहे. हे तुम्ही खाऊ शकता. हे बहुतेक उद्या मी ना काढेन कुरडू, आणि मग तुम्हाला भाजी पण दाखवेन की भाजी कशी केली जाते. सुंदर आहे आमचं गुहागर, खूपच सुंदर आहे. यात चांदणीची फुलं येतात. हे बहुतेक गुलाबी रंगाची आहेत. चला तर मग मंडळी, आजची माहिती इथेच संपवते. थँक्यू. उद्या पण व्हिडिओ पोस्ट करेन. बाय.